हॅलो एव्हरीवन. तर आपण भाजी खाऊन खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल तर आपण एक नवीन ट्राय करू शकतो, ज्याचं नाव आहे हुलपल्ली. तर त्याच्यासाठी मी घेतलं तिथं हिरवी मिरची, आलं घेतलंय, लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतले आणि कोथिंबीर घेतले. त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे अर्धा तास अगोदर भिजवून घ्यायचे पाण्यामध्ये आणि चिंच भिजवून घ्यायची पाण्यामध्ये. त्यानंतर आपण हे हिरवी मिरची, जर तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तुम्ही लाल तिखटचं पण करू शकता, हे ऑप्शनल आहे. तर हिरवी मिरची, आलं आणि लसूण आपण हे आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. त्यानंतर एका बाउल मध्ये असं पाणी घ्यायचं आणि बेसन पीठ म्हणजेच कढीपीठ असं थोडं थोडं टाकून छान फेटून घ्यायचं. त्याचे बिलकुल गोळे नाही होऊ द्यायचे. हे छान प्रकारे एकसारखी कन्सिस्टन्सी करून घ्यायची, जेणेकरून आपली हुलपल्ली छान बनेल. अशा प्रकारे डाळीचं पीठ, कढीपीठ याच्यामध्ये फेटून घेतलं, छान एकसारखी कन्सिस्टन्सी करून घेतलीये. जास्त घट्ट नाही करायचं, नॉर्मलच ठेवायचं. तर मी ते एक कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 पळी तुम्ही तेल टाकू शकता. त्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, त्यानंतर मिरची आणि आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद. जर तुम्ही मिरचीची पेस्ट नाही टाकली तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता. त्यानंतर आपण ही डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले अर्धा तास अगोदर ते टाकून घ्यायचे. छान असं एकजीव करून घ्यायचं. नंतर आपण हे जे चिंचेचं पाणी करून घेतलंय ते टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, जेणेकरून आंबट गोड छान चव येते. थोडस छान शिजत आलं की आपण हे जे बनवलेलं कढीपीठचं हे सारण ते टाकून घ्यायचं आणि छान प्रकारे याला सगळीकडे हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाणी, तुम्हाला जेवढं पातळ हवंय तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि शेवटी चवीनुसार मीठ. छान ह्याला उकळू द्यायचं. बघू शकता किती छान प्रकारे उकळी आली आहे. अशीच उकळी येऊ द्यायची, 2-3 उकळ्या घ्यायच्या आणि बंद करायचा. आणि जर तुम्हाला ही हुलपल्ली आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झालीये. टेस्ट खूप छान होते याची. एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली. थँक्यू.